संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, जाईन गे माहीत या पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. बाबा काय सांगितलंय? पंढरपूरला जाईन म्हणे, भगवंताला भेटेन आणि माझा संसार सुखाचा करीन, माझाच करीन नाही बाबा, या तिन्ही लोकांचा संसार सुखाचा करीन माऊली सांगतात. मग आपण गेलो का पंढरपूरला? गेलो का बाबा? मग कोणता पंढरपूर सांगितलंय बाबा? कोणता पंढरपूर सांगितलंय? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या पंढरपूरला जायचंच आहे. पण आता आपल्या जवळ आहे त्या पंढरपूरला कधी जायचं? कोणता पंढरपूर? कायाही पंढरी आहे ना बाबा. जसा माझा भगवंत आपल्या मंदिरामध्ये येऊन बसलाय, तसाच्या तसा माझा भगवंत इथे आहे बाबा. कुठे? इथे आहे. मी सांगत नाही, शास्त्र सांगतात. जैसा हृदयामध्ये मी रामो, असता सखळ सुखाचा आरामो, की भ्रांताशी कामो विषयावरी. कुठे माझा भगवंत? या हृदयात आहे. हृदय मंदिर शोधून पाय आहे ना बाबा. माझा भगवंत इथे बसले, फक्त आपण त्याला शोधण्याची गरज आहे. शोधायचा माझ्या भगवंताला. कुठे नाही होता? जलस्थली काष्टी पाषाणी तोच भरून उरलेला आहे, तोच आहे. फक्त आपली दृष्टी तशी झाली पाहिजे आपल्याला. तो देव, तो माझा भगवंत दाखवणारा कोणतरी पाहिजे. मग कोण दाखवतो आपल्याला? संत दाखवतात, त्यांना आपण शरण गेले पाहिजे. सद्गुरु दाखवतात, सद्गुरु दाखवतात, गुरु दाखवतात, त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. कारण की कोर्टामध्ये जर आपल्याला केस लढवायची असेल तर डायरेक्ट आपलं म्हणणं आपण जजच्या समोर मांडतो का? मध्ये काय करतो? वकील करतो. तसंच आहे बाबा. भगवंत जवळ डायरेक्ट जाता आलं नाही ना, डायरेक्ट जाता येत नाही. मग तो भगवंत कसा आहे, आपण कसं आहे, याच्यामध्ये मधला दुवा जो आहे ते म्हणजे संत. कोण? संत, सद्गुरु, गुरु बाबा. गुरुंना शरण. मी तर सांगेन, जो जो जन्माला आलाय ना त्याने सद्गुरु केला पाहिजे, त्याने सद्गुरु केला पाहिजे. मी सांगत नाही, शास्त्र सांगताय होणार कच्चा बे कच्चा, जो ना गुरु का बच्चा. काय सांगितलंय? कच्च सांगितलंय बाबा, कच्च सांगितलंय. हा माझ्या नामदेव महाराजांना स्वतः भगवंत त्यांच्या हातातून जेवत होता, भगवंत हातून जेवत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांना कच्च ठरवलं बाबा. का? तर सद्गुरु नव्हते म्हणून कच्चे ठरले. भगवंत मिळाला त्यांना, भगवंत मिळाला. हो, नामदेव महाराजांना भगवंत मिळालेला, परंतु कळायला नव्हता. आणि ज्यावेळी भगवंत कळाला त्यावेळी भगवंत रूप झाले बाबा. अर्जुनाचं देखील तसंच आहे. अर्जुनाचा सारथी माझा कृष्ण भगवंत झाला. त्याला, अर्जुनाला भगवंत मिळाला, परंतु कळायला नव्हता. कधी कळाला? ज्यावेळी त्या कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा अनुग्रह झाला, प्रबोध झाला, अख्खी गीता त्याला सांगितली बाबा, त्यावेळी भगवंत कळाला. काय म्हणतो अर्जुन? की भगवंता, मला या चर्मचक्षुने तू दिसत नाहीये, मला काय कर? दिव्य चक्षु दे. काय सांगतो? दिव्य चक्षु दे. आणि मग तो आत्मज्ञान अर्जुनाला झाला आणि तो भगवंत त्याला कळाला बाबा. कधी कळाला? कोण अर्जुन? कोण अर्जुन? जेने संग्राम जिंकला, निवांत कवचाचा ठाव फोडिला, तो अर्जुन बाबा. पोवाडा तो केला गंधर्वाशी. तो अर्जुन ज्याने महादेवाला जिंकलं होतं, निवांत कवच या राक्षसांना ठार केलं होतं बाबा. तो अर्जुन, त्याला भगवंत कळाला. हो, त्याला भगवंत कळाला, साधू संतांना कळाला. मग आपल्याला देखील कळण्याकरता आपण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. अहो, आपली तळमळ चालू आहे, धडपड चालू आहे. कशासाठी चालू आहे धडपड? समाधानासाठी. कशासाठी? सुखासाठी, समाधानासाठी. मग तो समाधान कुठे? गुरुजवळ समाधान आहे बाबा. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. कोणाजवळ आहे? गुरुजवळ आहे. त्या सद्गुरूला गुरुला जर आपण शरण गेलो तर काय करतात? सद्गुरूची शरण जावे, सद्गुरूशी शरण जावे,
त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. कधी भगवंताची प्राप्ती होईल? ज्यावेळी आपण सद्गुरूला शरण जाऊ. काय करतात सद्गुरू? सद्गुरू अशी जाण जे अप्रोक्ष सांगित ज्ञान देहत्रय निर्सोनी परम पदवी बसवतात. काय करतात? परम पदवाला बसवतात हो सद्गुरू. परंतु आपण तसं त्याच्या त्या भावाने त्यांना शरण गेलं पाहिजे. तसं शरण गेलं पाहिजे. मिळतो ना भगवंत, आज पण मिळतो. त्या भावाने त्याची पूजा केली ना तर तो आज पण मिळतो. आज पण आपल्याशी बोलतो. आज पण आपलं काम करतो. आज पण आपल्यावर तो जीव लावतो. परंतु आपण तसे वागलो पाहिजे बाबा. माझी एक आई होती, तिची नथ हरवली महाराज. काय नथ हरवली? नथ नाकातली. आता नथी राहिल्या नाहीयेत. आता काय आल्या? चमक्या. चमकली तर चमकली, नाही तर आता तुम्हीच बोला. असं चला मी पण घेतलं. आता चमके आलेत. नथ पूर्वीच्या काळात अजून